नमस्कार. तुमच्यामध्ये असं होतं का की तुमचा लाईफ पार्टनर, तुमचा नवरा, तुमची बायको बोलतच नाही, अगदी शांत असतात, किंवा तुम्ही स्वतः बोलत नाही, अगदी शांत असता? आधी तुम्ही खूप बडबड करायची, आधी तुमचा नवरा खूप बडबड करायचा, तुम्ही खूप बडबड करायचे, दोघंही खूप बडबड करायचे. पण आता काय झालं माहिती नाही, मी फार शांत शांत असते, किंवा व्हाईस वर्सा, नवरा खूप शांत शांत असतो. असं तुमच्याही संसारामध्ये होत आहे का? मग यासाठी आपण काय करायला हवं? एक नवरा बायकोचं रिलेशनशिप हे कसं असायला हवं की त्यामध्ये असा अबोला हवा, आणि जर तुमचा लाईफ पार्टनर शांत आहे, अबोल झालेला आहे, तर त्याची कारणं काय असू शकतात आणि त्याला कसं काय कन्व्हिन्स करायचं, कसं, किंवा तुम्ही शांत झाला आहात, नवरा बायकोमध्ये अबोला आला आहे, तर तो कसा मोडून काढायचा, संपवायचा, हे आज आपण बघणार आहोत. बरेचदा काय होतं की नवरा बायको म्हटलं की भांडणं येणार, कारण हे दोन वेगवेगळे व्यक्ती आहेत. आणि जेव्हा दोन व्यक्ती एकत्र येतात तेव्हा त्यांचे विचार, त्यांचं कल्चर, एज्युकेशन, सवयी, या सगळ्याच गोष्टी वेगवेगळ्या असतात. आणि या सगळ्या गोष्टी वेगळ्या असूनही ते एकत्र राहत असतात. मग बरेचदा काय होतं की या दोघांपैकी एक जण अगदी म्यूटवर जातं, म्हणजे काहीच बोलत नाही, काहीच रिस्पॉन्स देत नाही, खूप राग मनात साचलेला असतो, पण तो व्यक्तच करायचा नसतो. कसं आहे, तुम्ही एखाद्या वेळेस राग व्यक्त केला तर तुम्ही शांत होता, किंवा समोरचा पण समजून घेतो. परंतु बऱ्याच लोकांची कंप्लेंट अशी आहे की माझा लाईफ पार्टनर ना, मी काहीही म्हटलं रिॲक्टच होत नाही, त्याला मी प्रेमाने बोलले तरी रिॲक्ट होत नाही, त्याला चिडचिड केली तरी रिॲक्ट होत नाही. आणि त्याचा या शांतपणाचा मला फार भीती वाटायला लागली आहे. त्याचा तो शांतपणा, तिचं ते शांत राहणं, हे मला जाचक वाटायला लागलं होतं. ती असा तो, आपण स्पेशली कुणाबद्दल बोलत नाही आहे, दोन्ही जेंडरबद्दल हे लागू आहे, नवरा आणि बायको. मग त्यावेळी हे शीतयुद्ध, याला आपण काय म्हणू, शीतयुद्ध. तर हे शीतयुद्ध का तयार होतं? ते शीतयुद्ध तयार होतं कारण या दोघांपैकी कोणीतरी विचार करतं की मला ना, मी बोलले किंवा मी बोललो तर खूप मोठं भांडण होईल, शब्दाने शब्द वाढत जाईल, त्यापेक्षा मी शांत बसलेलं बरं, त्यापेक्षा मी मौन धारण केलेलं बरं. मग हे शांत बसलं, मौन धारण केलं, त्यामुळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात का? तर नाही. हां, तसा भडका होत नाही एवढं मात्र निश्चित की तुमचा जोरजोराने वाद होणार नाही. परंतु तुमच्या या शांत बसण्यामुळं तुम्ही आतमध्ये कुढत असता, दुःखी बनता, तुम्ही तुमचं मन हे दुखावलं जातं आणि ते व्यक्तही करत नाही. त्यानंतर तुमचा इगो, मीच का बोलायचं, तिला गरज असेल ती बोलेल, माझं काही अडत नाही, मी काय बाहेर खाऊ शकतो, मला काही फरक पडत नाही, किंवा मी का बोलायचं, माझं माझं मी करते, नको देऊ पैसे, मला माझे पुरतात, या प्रकारची इगो आपल्यामध्ये निर्माण होतात. तर हे निर्माण होऊ नये. आणि हे जे काही चालू असतं त्याला आपण एक छोटंसं गोंडस नाव देऊ शकतो, शीतयुद्ध. हो, हे युद्धच असतं, पण ते शीतयुद्ध असतं. आणि हे शीतयुद्ध खूप भयानक असतं. ते बाहेरून दिसत नाही, पण ते आतून तुम्हाला अगदी खोकलं बनवतं, कारण तुमच्या फिलिंग्स एक्सप्रेस होत नाही, त्यामुळे आतमधल्या आतमध्ये तुम्ही दुःखी होता. मग हे शीतयुद्ध थांबवायचं कसं? तर हे शीतयुद्ध जर तुम्हाला थांबवायचं असेल तर मीच पुढाकार का घेऊ, हा तुमचा इगो बाजूला ठेवून
एक अशी वेळ शोधा की आपण ज्या गोष्टी पटत नाही किंवा ज्या गोष्टींमुळे आपल्यामध्ये मतभेद होत आहेत, वाद होत आहेत, त्याविषयी आपण एकदा बोलूया. कधी बोलायचं त्याचा एक टाईम फिक्स करणं खूप गरजेचं आहे. नाहीतर आपल्याला इकडे भूक लागलेली आहे, आपण खूप रडलेलो आहोत आणि त्यावेळेस बोलायचं तर नाही. त्यावेळेस का नाही बोलायचं? कारण त्यावेळेस तुम्ही तुमचा मुद्दा हा योग्य पद्धतीनं मांडू शकणार नाही. आणि तुम्ही तुमचा मुद्दा योग्य पद्धतीने मांडू शकले नाही तेव्हा ते तुम्हाला समजून घेऊ शकणार नाही किंवा तुमचा तो मुद्दा त्यांच्यापर्यंत योग्य पद्धतीने जाणार नाही. जसं तुमचं आहे तसं समोरच्या व्यक्तीसुद्धा ते डिस्कशन करण्यासाठी तो टाईम कम्फर्टेबल आहे का, त्यावेळी तो व्यक्ती कम्फर्टेबल आहे का किंवा ती व्यक्ती कम्फर्टेबल आहे का हे जाणून घेणं हे तेवढंच महत्त्वाचं आहे. तेव्हा दोघांचाही एक कम्फर्ट टाईम बघणं फार गरजेचं आहे आणि त्यावेळेस एक हेल्दी डिस्कशन करणं गरजेचं आहे. त्यावेळेस तुमच्या डोक्यात कुठलाही किंतु परंतु ठेवू नका. समोरच्या व्यक्तीलाही सांगा किंवा समोरच्या व्यक्ती स्वतःहून बोलायला येत असेल तेव्हा पण काय करा ते आपण स्टेप बाय स्टेप बघूया. की ज्यावेळेस आपण बोलत असू तर त्यांना त्या व्यक्तीला सांगा, समोरच्या तुमच्या पार्टनरला, की मला फक्त माझ्या फिलिंग व्यक्त करायचे आहे. मला काय वाटतं, मला कशाचा त्रास होतो ते मला व्यक्त करायचं आहे. तुम्ही फक्त माझं ऐकून घ्या. आणि ज्यावेळेस समोरची व्यक्ती बोलत असते तेव्हा त्या व्यक्तीचंही शांतपणे ऐकून घ्या. कुठलेच क्वेश्चन आन्सर तिथल्या तिथे करू नका. त्या व्यक्तीला सांगा एकमेकांना की आपल्या दोघांचंही प्रेम आहे, परंतु आपलं कुठंतरी बिनसलं आहे. ते का बिनसलं आहे, ते का गैरसमज झाला आहे, मला काय वाटतं, तुमच्या काही फिलिंग्स किंवा तुझ्या काही फिलिंग्स मी समजू शकलो नाही आहे का. तर आपल्याला आपल्या फिलिंग्स एकमेकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे आणि त्या योग्य पद्धतीत पोहोचवणं गरजेचं आहे. आपण नुसतं शांत बसून होणार नाही किंवा नुसतं काचाकिची करून होणार नाही. तर आपण शांतपणे बसून आपल्या दोघांचंही मत काय आहे, आपल्या दोघांनाही काय वाटतं, कुठल्या फिलिंग्सवर आपण हर्ट होतो, काय म्हटल्याने आपण हर्ट होतो, कुठल्या कृतीने आपण हर्ट होतो हे सांगा. बऱ्याचदा स्त्रियांचं असतं की मी बोलते हे ऐकतच नाही, तेव्हा तेही त्यांना सांगा की मला सांगायचं होतं, मला माझ्या फिलिंग सांगायच्या होत्या, तुम्ही दुर्लक्ष नाही केलं त्यामुळे मी दुःखी होते की मी कुणाला सांगू. तसंच नवऱ्याला सुद्धा एका इमोशनल सपोर्टची गरज असते आणि त्याचं बेस्ट इमोशनल सपोर्ट ही त्याची लाईफ पार्टनर म्हणजे त्याची बायको असते. तेव्हा त्यालाही खूप फिलिंग्स सांगायच्या असतात की असं झालं, आज ऑफिसमध्ये असं झालं, आज बिझनेसमध्ये असं झालं, रिलेटिव्सनी असं केलं, बाहेर असं झालं. तर त्याला एक सहचारिणी म्हणून तुमच्याशी त्या गोष्टी डिस्कस करायच्या असतात. कारण ज्या पद्धतीने एका स्त्रीला इमोशनल सपोर्टची गरज असते त्याच सारखं एका पुरुषाला सुद्धा भावनिक आधाराची गरज असते, इमोशनल सपोर्टची गरज असते. तेव्हा एकमेकांशी डिस्कस करा, बोला की आपल्या दोघांनाही आपण हवं आहोत, आपल्या दोघांचं एकमेकावर प्रेम आहे, मग हा अबोला कशासाठी. त्यानंतर जे काही पॉईंट्स असतील त्याच्यावर प्रत्येकजण आपलं मत शांतपणे मांडेल आणि आपला जो काही प्रॉब्लेम असेल तो नक्कीच सॉल्व. म्हणजे एक तर चोऱ्याने तुम्ही एक टोक घासू नका. म्हणजे जशी नदी असते तिला दोन काठ असतात, दोन किनारे असतात. एक किनारा म्हणजे तुम्ही अगदी म्यूटवर जाणं, काहीच न बोलणं, काहीच रिॲक्ट न करणं. तर एक म्हणजे अगदी चिडचिड करून भांडण करणं. तर हे दोन्हीही किनाऱ्याला न जाता तुम्ही त्याचा मध्यबिंदू गाठणं, त्याचं मध्यरेषा गाठणं खूप गरजेचं असतं. अशा प्रकारेच आपण एक व्यवस्थित मध्यरेषा गाठली तर आपल्यामध्ये एक भावनिक समतोल दोघांमध्ये राहील, एकमेकांना आपण समजून घेऊ शकू आणि आपली
जे आतमधल्या आतमध्ये क्रूर होते, त्रास होतोय, तो पूर्णपणे कमी होईल आणि आपलं एक हेल्दी वैवाहिक जीवन सुरू आहे. शीतयुद्ध हे फार डेंजर असतं. त्या शीतयुद्धाला कुठंतरी ब्रेक बसेल, संपुष्टात येईल. मी प्रांजल माइंड केअर या सायकोलॉजिकल सेंटरची मी फाउंडर. मी प्रोफेशनल सायकोलॉजिकल काउन्सिलर आहे, त्याचप्रमाणे लाईफ कोच. माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण हे चॅनल मी एक फक्त सामाजिक जनजागृती करावी यासाठी चालवते आहे आणि यामधून जर काही मला बेनिफिट झालंच तर ते समाजासाठीच आपल्याला खर्च करायचा आहे. तेव्हा चॅनलला भरभरून प्रतिसाद द्या. तुझाच इथेच थांबते.